बुद्धाच्या युक्तीची एक दवा तू युद्ध नको मज बुद्ध हवा परी युद्ध नको मज बुद्ध हवा. सळसळल्या तलवारी आणि कसज्ज जाहले भाले, सळसळल्या तलवारी आणि कसज्ज जाहले भाले. फुरफुरले बाहू आणि आग ओकती डोळे, फुरफुरले बाहू आणि आग ओकती डोळे. उगाच फुकाच्या हट्टापायी जीव कित्येक गेले, उगाच फुकाच्या हट्टापायी जीव कित्येक गेले. आसवांनी भिजलेली रोहिणी माई म्हणे मला एकच दवा हवी, युद्ध नको मज बुद्ध हवा परी युद्ध नको मज बुद्ध हवा. मंडळी, या कवितेवरून तुम्हाला माझा विषय समजत असेल. नमस्कार, मी इचलकरंजी हायस्कूल इचलकरंजीची विद्यार्थिनी कुमारी सानिका वैभव निगवे आपल्यासमोर विषय मांडती आहे युद्ध नको मज बुद्ध हवा, युद्ध नको मज बुद्ध हवा. अहो, आज गरज आहे ती फक्त आणि फक्त बुद्ध आणि त्यांचे विचार आठवण्याची. कारण बुद्ध जरी भारतवर्षात जन्मले असतील तरीही त्यांचे विचार हे संपूर्ण जगभर पोचले आहेत. आज संपूर्ण जगभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर आहे असं जाणकारांचं मत आहे. अर्थात देशात सुरू असलेल्या युद्धाकडे पाहिल्यानंतर जाणकारांच्या मतावर विश्वास ठेवावासाच वाटतो. आज हे सारं अचानक आठवण्याची काहीच गरज नाहीये. उलट आज गरज आहे ती बुद्ध आणि त्यांचे विचार आठवण्याची. समस्त जगताला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांनी मानवाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला आणि तो मार्ग म्हणजेच पंचशील. पंचशील म्हणजेच 5 मार्ग होते. त्यातील पहिला मार्ग म्हणजे पाणानिपाता वेरमणी सिंख्यांपद समाधी, म्हणजेच मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. अदन्यदाना वेरमणी सिंख्यांपद समाधी, म्हणजेच मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिंख्यांपद समाधी, म्हणजेच मी व्याभ्याचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. मुसावादा वेरमणी सिंख्यांपद समाधी, म्हणजेच मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. सुरामर्यमज्ज पदादठाणा वेरमणी सिंख्यांपद समाधी, म्हणजेच मी मद्य किंवा इतर मोहात पडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. हे 5 गुण खूप महत्त्वाचे आहेत. मानवाने जर आपले मन आणि शरीर यावर संयम ठेवून हे 5 गुण आत्मसात केले तर तो व्यक्ती खऱ्या अर्थाने शीलवान बनेल. यानंतर गौतम बुद्धांनी आपले जीवन सुखकर करण्यासाठी अष्टांग मार्ग सांगितला. अष्टांग मार्ग म्हणजेच 8 मार्ग होते. त्यातील पहिला मार्ग म्हणजे सम्यक सृष्टी, म्हणजेच निसर्गा नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मांडणे. यानंतर सम्यक संकल्प, म्हणजेच योग्य निर्धार किंवा योग्य विचार करणे. यानंतर सम्यक वाचा, म्हणजेच करुणायुक्त किंवा सत्यपूर्ण बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे. यानंतर सम्यक कर्मांतर, म्हणजेच योग्य कृत्य करण्याचा प्रयत्न करणे. यानंतर सम्यक आजीविका, म्हणजेच आपली उपजीविका ही वाईट मार्गाने न करता ती सन्मार्गानेच करावी. यानंतर सम्यक व्यायाम, म्हणजेच वाईट विचार निर्माण झाल्यास त्यांचा त्वरित नाश करणे. यानंतर सम्यक स्मृती, म्हणजेच तात्विक गोष्टींचे स्मरण करून आपल्या चित्तास जागृत ठेवणे. यानंतर सम्यक समाधी, म्हणजेच कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श न होऊ देता त्यापासून आपले मन अलग ठेवून चित्त शांत आणि प्रसन्न करणे. अहो, आज जगभर हिंसेने थैमान घातले आहे. विचार मांडणे नसलेल्यांना हत्या करणे, प्रतिपक्ष प्रतिराष्ट्र या सर्वांना संपवण्यासाठी आज जग शस्त्रसज्ज झाले आहे. आणि त्यामुळे विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या या जगाला वाचवायचं असेल तर बुद्ध आणि त्यांचे विचार आठवणे ही काळाची गरज आहे. अहो, आज संपूर्ण जग हे कोरोना नावाच्या एका महाभयंकर युद्धाच्या दुःखामध्ये ओढलेला आहे. म्हणून तो आज आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण सर्व सुरू असताना कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नाही. ती गोष्ट काही ना काही काळापुरतीच असते. म्हणूनच कोरोना नावाचा व्हायरस सुद्धा या जगातून लवकर समूळ नष्ट होईल. पण हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक मोठा शिकवणुकीचा धडा मिळेल आणि तो धडा जर आपण शिकलो, तो आत्मसात केला तरच आपण पुढे चांगल्या पद्धतीने अशा सन्मानाने जगू शकेल. कारण कोरोना व्हायरस यायच्या आधी माणूस मोठ्या प्रगतीपथावर होता. त्याला सर्व काही मिळत होते, पण त्यावेळी त्याचे आत्मपरीक्षण करणे हे खूप गरजेचे होते. म्हणून कोरोना व्हायरस यायच्या आधी माणसाने दुःखातून मुक्त होण्यासाठी काय काय केले, तो कोणाकोणाच्या दुःखाचे कारण बनला, त्याने स्वतःच्या स्वार्थापलीकडे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी काय काय प्रयोग केले, या सर्व प्रश्नांचा विचार करावा आणि
प्रकारचे युद्ध आपण माणूस या नात्याने जिंकू, तेव्हाच आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. कारण माणूस हा माणसासाठी बनलेला आहे. माणसाने नेहमी चांगलेच कर्म करावे, कारण जे पेराल तेच उगवेल हा सृष्टीचा नियम आहे, ज्यामधून प्रत्येक मानवाला आपण आपले जीवन सुखकर करण्याचा मार्ग मिळू शकतो. आज संपूर्ण जगामध्ये गौतम बुद्धाचा धम्म हा आपल्याला सन्मार्गच दाखवत आहे. संपूर्ण जगामध्ये वाढणारी क्रूरता, हिंसक प्रवृत्ती, समाधान माणसाच्या वाढणाऱ्या दिवसेंदिवस इच्छा, या सर्व गोष्टी आपल्याला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कारण यामुळे माणसाला सर्व काही मिळत तर आहेच, पण त्याचे समाधान मात्र कुठेच होताना दिसत नाहीये. म्हणून सध्याच्या काळात आपण गौतम बुद्धांनी सांगितलेला पंचशील तत्वांचे पालन करूया. त्यांनी सांगितलेला कल्याणकारक मार्ग आपण वापरूया. त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे आपण पालन करून त्या मार्गावर चालण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. शेवटी जाता जाता एवढंच बोले, उठा उठा जागे वा गरज आहे काळाची, उठा उठा जागे वा गरज आहे काळाची. युद्ध करून नाही तर बुद्ध होऊन जग जिंकण्याची, युद्ध करून नाही तर बुद्ध होऊन जग जिंकण्याची, बुद्ध होऊन जग जिंकण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.